त्याचप्रमाणे श्री गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळ आठवण मित्राची कैलासवासी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन यांच्या स्मरणात आयोजित माहीमचा लाडका चषक आजचा 7वा दिवसातला शेवटचा सामना रंगतोय तो JK11 विरुद्ध ओमकार ब या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पाहूया। ओमकार ब संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि JK11 संघ क्षेत्ररक्षण करणार आहे, तर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे। अवंतर धावांनी सुरुवात पुन्हा एकदा अक्षय पहिला षटकातला पहिला चेंडू घेऊन तयार, त्याला सामोरी करतोय मोहित। अरे शाबाश चलताय सुरेखाचा फटका पाहूया आणि महत्वाचा गडी मैदानात जाताना पाहायला भेटते। चांगली जेल टिपली ती दीप यांनी, खूपच चांगलीशी जेल म्हटलं जाईल। खूपच महत्वाचा गडी जातोय मैदानात, कारण की खूपच चांगलीशी अपेक्षा होती मोहित याच्याकडनं या संघाचं धावसंख्या करण्यात। पाहूया आता मात्र कोण येतोय मैदानात ते पाहायचंय। ओमकार बस संघाकडनं आणि आता मात्र मैदानात येतोय तो प्रणय राऊत उर्फ आभा।
जर अक्षय आरेकर यांनी विकेट घेतलं तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला गडी घेतल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक आलं मनीष यांच्याकडनं. पुन्हा पाहूया दुसरा चेंडू घेऊन. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती दोन चेंडू 2 धावा. सुरुवात म्हटलं जाईल आपल्याला पाहायला भेटतं ओमकार ब संघाकडनं. पाहूया किती धाव संख्याची लक्ष देतो तो ओमकार ब संघ जे के संघाला, कारण की हा सामना जो जिंकणार आहे तो सेमी फायनल सामन्यात प्रवेश होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा अक्षय तिसरा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम असा गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अक्षय याच्याकडनं. खास कांबोळ्यावरनं बोलवलेला याला सामना खेळायला. पुन्हा एकदा अक्षय चौथा चेंडू घेऊन सूर्याच्या दिशेने. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. 1+1 2 धावा भेटतील. धावसंख्या 2 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 4. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका आणि खूपच महत्वाचा गडी होता, परंतु थोडस गचारचे रक्षण पाहायला भेटत आपल्याला बाबुले यांच्याकडे आणि जीवनदान भेटलं तो प्रणय आबा यांना. त्यात एक धाव पूर्ण. धावसंख्येत एक निवड. धावसंख्या आता मात्र होते ती 5. 4 चेंडू 5 धावा. थोडस गचार क्षेत्ररक्षण कारण की खूपच महत्वाचा गडी होता हा ओमकार ब संघाचा. थोडस मिसफिल्ड. मित्रांनी मित्राची जीवनदान दिलंय. पाहूया एक जीवनदान नंतर कशा प्रकारे फलंदाजी करतो तो ते पाहायचं आपल्याला या सामन्यात. पुन्हा एकदा अक्षय 5वा चेंडूचा मारा करणार आहे सूर्याच्या दिशेने. पाहूया सूर्य कसा चेंडू. तेवढा सुंदर फटका. चेंडू आहे हवेत. पाहूया जेल बाद होतो की नाही आणि जेल सुटला जातं. थोडस गचार क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं जे के संघाकडनं, कारण की मागच्या कालच्या सामन्यामध्ये खूप चांगली अशी फील्ड कालच्या सामन्यात खूपच चांगली अशी फिल्डिंग पाहायला भेटलेली आपल्याला जे के 11 या संघाच्या खेळाडूंकडनं. आता मात्र थोडस दबाव आहे मला वाटतं प्रत्येकावरती. त्या दबावानंतर मला वाटतं थोडस गचार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला या सामन्यात. पाहूया सूर्या याला सुद्धा जीवनदान भेटलंय. त्याचा पूर्णपणे फायदा उचलतो की नाही ते पाहायचं आपल्याला. सूर्या. पुन्हा एकदा अक्षय. बाईसच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 7. एक षटक संपूर्ण संघाची धावसंख्या रंगते ती 7 या धावसंख्येवरती. खूपच चांगली अशी गोलंदाजी म्हटलं जाईल तर आपल्याला अक्षय याच्याकडनं पाहायला भेटलं. आपल्या षटकात एक गडी बाद घेतलं. त्याचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याला मनीष याच्याकडनं. पाहूया जे के 11 संघाकडनं दुसरा षटक कोण टाकणार ते पाहायचं आपल्याला. आता मात्र दोन्ही सलामीचे फलंदाज 7-7. जे के 11 संघाकडनं दुसरा षटक घेऊन येतोय तो करण. खरोखर करणने कालच्या मागच्या सामन्यात खूप चांगली अशी गोलंदाजी केलेली. पहिल्या षटकात केवळ 2 धावा दिलेले, परंतु दुसऱ्या षटकात थोडस अवंतर धावांनी. पुन्हा एकदा पाहूया दुसरा षटक. पहिला चेंडू
सुरेख असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू, चेंडू जातोय निर्धाव, मारण्याचा प्रयत्न केलेला परंतु हुकला आणि चुकले. पुन्हा एकदा कारण दुसरा चेंडू, आता मात्र बोल्ड होतोय प्रणय. एक महत्वाचा गडी जाताना पाहायला भेटते आपल्याला पवेलियन मध्ये. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते जे के संघाकडनं. आता मात्र थोडस दबाव आलेला आहे ओमकार ब संघावरती. पाहूया प्रणयाची जागा भरून आता मात्र मैदानात येतोय तो सुयश. सुयश कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे ते पाहायचं आपल्याला, कारण की या सामन्यातला फलंदाजी करणे खूपच गरजेचं आहे. कारण की पुढील सामन्यामध्ये जर प्रवेश व्हायचा, सेमीफायनलचा सामना असणार आहे, तर आपलं बेस्ट द्यायला लागेल. पुन्हा एकदा कारण तिसरा चेंडू घेऊन सुयशच्या दिशेने नवीन फलंदाज. पाहूया सुरेख असा चेंडू, तेवढं सुंदर सन्मान त्या चेंडूवर, परंतु एक धावपूर्व धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 8 रन्स, 3 चेंडू 8 धावा. सूर्याला सुद्धा जीवनदान भेटलं तर ह्याची नोंद घ्यायची. पाहूया सूर्य आता कशा पद्धतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी ते पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा करण चौथा चेंडूचा मारा करणार आहे सूर्याच्या दिशेने. पाहूया आता मात्र चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर. अवंतर धावसंख्येत एक निवड. धावसंख्या आता मात्र होते ती 9 रन्स. पुन्हा एकदा करण चौथा चेंडूचा मारा करतोय. पाहूया पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. पंचवीर यांच्याकडनं अवंतर धावांचा इशारा. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती डबल डिजिट 10 रन्स. पुन्हा एकदा करण. पुन्हा एकदा अवंतर धाव. 1+1 2 धावा भेटतील. खूपच चांगले रन विकेट पाहायला आपल्याला सूर्य आणि सुयश याच्यामध्ये. पाहूया दोन्ही वार. धावसंख्या आता मात्र होते ती 12 रन्स. धावा 3 चेंडू 12 धावा. बाद एकदा करण चौथा चेंडू घेऊन सुयश दिशेने. पुन्हा एकदा अवंतर धाव. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 13. लाईन अँड लेंथ बिघडली होती करण याचं. करण चौथा चेंडू एका कानमंत्र नंतर चौथा चेंडू टाकण्यात
यशस्वी होतो की ना ते पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 14 रन्स. करण चौथा चेंडू घेऊन पाहूया. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 15 रन्स. 15 धावा. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 16 रन्स. करण चौथा चेंडू घेऊन पाहूया. आता मात्र यशस्वी ठरतोय तो करण. चौथा चेंडू निर्धावचा चेंडू. पुन्हा एकदा अवंतर निर्धावचा चेंडू. अप्रतिम असं गोलंदाजी पाहायला भेटत. आता मात्र लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो करण. पाहूया आता मात्र दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे करण. पाहूया त्याला सामोरी करतोय सुयश. पुन्हा एकदा निर्धावचा चेंडू. अप्रतिम असं गोलंदाजी म्हटलं जाईल करण्याच्याकडनं पाहायला भेटला. शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय. त्याचप्रमाणे 2 षटक समाप्त होते. 2 षटक समाप्त होऊन संघाची धावसंख्या रंगत आहे 16 धावसंख्येवरती 2 गडी बाद. पाहूया JK11 संघाकडनं तिसरा षटक कोण घेऊन येणार ते पाहायचं आपल्याला. संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतोय तो अक्षय. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक पाहूया. तिसरा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय तो अक्षय उर्फ टायगर मॅन फ्रॉम कांबोडा. पाहूया चांगलीशी गोलंदाजी केलेली अक्षयने. पहिल्या षटकात केवळ 7 धावा दिलेले, 1 गडी घेतलेली. पाहूया आता मात्र तिसरा षटक घेऊन आलाय. अक्षयला सामोरी करणार आहे सूर्या.
अवंतर धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 17. पुन्हा एकदा अक्षय पहिला चेंडू घेऊन सुरेख असा चेंडू तेवढा सुंदर खेळून काढला. एक धावा करीत धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 18. 18 रन्स. चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा असे दुख सतंजू सुरेख असा चेंडू. चेंडू हवेत आणि जेल बाद होतोय तो सुयश. चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते. अक्षय यांना 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सुयश यांची जागा भरून आता मात्र मैदानात येतोय तो दिशांत उर्फ दिशू. पाहूया निर्धावस चेंडू. अप्रतिम असा गोलंदाजी पाहायला भेटत आपल्याला अक्षय याच्याकडनं. आपल्या संघासाठी पूर्णपणे हातभार लावतोय तो अक्षय. नो बॉल. सुरेख असा चेंडू. तेवढा सुंदर फटका. पुन्हा एकदा अक्षय 5वा चेंडू घेऊन पाहूया. सुरेख असा चेंडू मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला परंतु हुकले चुकले. चेंडू गेला निर्धाव. आता मात्र तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे अक्षयाचा. पाहूया एक धाव करिता चेंडू जातोय गोशंकी क्षेत्रात. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 21. 3 षटक संपूर्ण संघाची धावसंख्या रंगते होती 21. या धावसंख्येवरती 3 गडी बाद. आता मात्र स्क्रीन वरती आपल्याला पाहायला भेटत भूपेन तरे. भूपेन तरे, सूरज पवार. हात दाखवायचा आहे स्क्रीन वरती. संघाकडनं 4था षटक घेऊन येतोय तो दीप. पाहूया तीन षटकात केवळ 21 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 षटक बाकी आहे. पाहूया ओमकार ब संघाकडनं
18 चेंडू मध्ये किती धावसंख्येचा लक्ष देतो ते पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा दीप चौथा चेंडू षटकातला पहिला चेंडू. अप्रतिम असं गोलंदाजी पाहायला भेटते. चेंडू जातोय निर्धाव. दीप चौथ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन दिशांच्या दिशेने सुरेख असा चेंडू. एक धावा करीत धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 22. 22 रन्स. 2 चेंडू 22 धावा. आता मात्र थोडस लेक्समच्या बाहेर पंच वीरेंद्र तांडेल यांच्याकडनं नंतर धावांचा इशारा. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 23. अप्रतिम असं गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. दीप याच्याकडनं चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र स्वतः क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू. अप्रतिम असा चेंडू टाकतोय तो दीप आपल्या संघासाठी. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन दीप त्याला सामोरी करतोय सूर्या. आता मात्र सूर्यकाचा फटका पाहूया. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या होते ती 24. 4 षटक संपूर्ण संघाची धावसंख्या होते ती 24. 3 गडी बाद. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक. आणि षटकाराची अपेक्षा आहे. पाहूया दिशांक आणि सूर्याच्याकडनं. हा सामना जो जिंकणार आहे तो सेमी फायनल सामन्यामध्ये प्रवेश होणार आहे. कडनं 5वा षटक घेऊन येतोय तो सौरभ. सौरभ यांना सामोरी करणार आहे सूर्या. पाहूया शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. किती धावसंख्येचं आव्हान देतो तो ओमकार बसंग ते पाहायचंय आपल्याला. पुन्हा एकदा सौरभ पहिला चेंडू घेऊन सूर्य कसा चेंडू मारण्याच पूर्णपणे प्रयत्न केला. चेंडू हवेत पाहूया. आणि रनआउट होतोय तो सूर्या. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. आता मात्र सूर्या यांची जागा भरून मैदानात येतोय तो प्रद्युम. प्रद्युम याच्यावरती पण सुद्धा खूप अपेक्षा आहेत. षटकार आणि चौकाराचं पाहायचं आपल्याला. खूपच चांगली अशी फलंदाजी करतो प्रद्युम आपल्या संघासाठी ते पाहायचंय आपल्याला. आता
कारण की हा सामना जो जिंकणार आहे तो सेमीफायनल सामन्यात प्रवेश होणार आहे. प्रद्युम यांनी षटकार टोलवलं तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे मनीष यांच्याकडनं. याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सौरभ दुसरा चेंडू घेऊन. खूपच सुंदर असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू. खूपच चांगलीशी गोलंदाजी करतो सौरभ आपल्या संघासाठी. अप्रतिम असा गोलंदाजी पाहायला भेटते सौरभ याच्याकडनं. सुरेख असा फटका आणि जेल बाद होतोय तो प्रद्युम. खूपच चांगलीशी जेल टिपली ती प्रेम तांडेल खूपच चांगलं असं फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला जे के संघाकडनं. आता मात्र थोडंसं नाकोशून पुन्हा पवेलियन मध्ये येताना पाहायला भेटते आपल्याला प्रद्युम. पाहूया प्रद्युम यांची जागावरून आता मात्र मैदानात कोण येतं ते पाहायचं आपल्याला. राहुल आता मात्र अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा खूपच सुंदर असं चेंडू, अप्रतिम असं गोलंदाजी पाहायला भेटते सौरभ याच्याकडनं आपल्याला. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला पाहूया. सुरेख असा फटका परंतु चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रात. 1 धावा करीत धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 27. 4 गडी बाद, माफ करा 5 गडी बाद. 27. शेवटचा षटक असणार आहे. पाहूया शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावसंख्येचं आव्हान देतो ओमकार ब संघ ते पाहायचं आपल्याला. शेवटचे 6 चेंडू बाकी आहे आणि जे के संघाकडनं शेवटचा षटक घेऊन येतोय तो दीप. गोलंदाजी म्हटलं तर दीप याचं मागच्या षटकात केवळ 3 धावा दिलेले. पाहूया या षटकात किती धावसंख्येचं आव्हान टोलवतो तो ओमकार ब संघ. शेवटचं षटक दीपला सामोरी करतोय दिशांक. अप्रतिम असं गोलंदाजी, चेंडू जातोय निर्धाव. सुरेख असा फटका आता मात्र आणि खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटला आपल्याला राहुल आणि दिशांक यांच्यामध्ये. धाव संख्या होती ती 29. आता मात्र शेवटचे 4 चेंडू बाकी आहे. पाहूया दिशांक
निर्धावस चेंडू, अप्रतिम असं गोलंदाजी दीप याच्याकडनं पाहायला भेटतंय. शेवटचे 3 चेंडू बाकी. आता मात्र पाहूया पुन्हा एकदा दीप चौथा चेंडूचा मारा करतोय. सुरेख असा चेंडू, तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. 1 धावा करीत धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 30 रन्स. 4 चेंडू 30 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. खूपच चांगले रणनीतिबद्ध विकेट पाहायला भेटला आपल्याला. बाईसच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 31. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. दीप याचा पाहूया, त्याला सामोरी करतोय राहुल. शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आणि षटकाराची अपेक्षा आहे. वाईड. धावसंख्या 2 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 34. 66 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या रंगवते 34. या धावसंख्येवरती 35 धावसंख्याचं लक्ष दिलाय तो. 37 धावांचा लक्ष दिलाय. 36. नोट डाउन करने के लिए
सामन्यात. सामन्याला सुरुवात जर प्रेम यांनी षटकार टोलवलं तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रणय तांडेल उर्फ पुळे यांच्याकडनं. पहिला षटक ओमकार बसंगाकडनं घेऊन येतोय तो प्रणय उर्फ आभा. पाहूया दोघे जीवलग मित्र आमने सामने. पहिला षटक पहिला चेंडू प्रेम. धावांनी सुरुवात. धावसंख्येत 1 नी वाढ. 1 नी सुरुवात झालेली आहे. आता मात्र खूपच सुंदर असा चेंडू. तेवढा सुंदर सन्मान म्हटला जाईल प्रेम यांनी केलेलं. 1 धाव करिता चेंडू जातो गोशांक क्षेत्रात. धावसंख्येत 1 नी वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 2. सुडे कसं सुरुवात म्हटलं जाईल प्रेम याच्या फैतला पाहायला भेटते. पुन्हा एकदा प्रणय दुसरा चेंडू घेऊन आणि महत्वाचा गडी घेतोय प्रणय. प्रेमच्या स्वरूपात आता मात्र थोडस दबाव आलेला आणि थोडस नाखुश होऊन प्रेम येतोय तो पवेलियन मध्ये. पाहूया जे के संघाकडनं प्रेम यांची जागा भरून मैदानात कोण येत आहे. मला वाटते अक्षय आरेकर उर्फ टायगर मॅन फ्रॉम कांबोडा. लेट्स सी सामोरी करतोय राहुत मॅन फ्रॉम माहीम. प्रणय तिसरा चेंडू घेऊन अक्षयच्या दिशेने. सुरेख असा चेंडू. अप्रतिम असा गोलंदाजी पाहायला भेटते. पाहूया चेंडू जातोय निर्धाव. अक्षय आरेकर यांच्यावरती पारितोषिक लागू झालेलं आहे. प्रत्येक षटकारावरती 100 रुपयाचा रोख पारितोषिक मनीष याच्याकडनं. पाहूया एकदा प्रणय चौथा चेंडूचा मारा करणार आहे अक्षयच्या दिशेने. खूपच चांगला असा सन्मान दिला चेंडूला. अप्रतिम असं गोलंदाजी पाहायला भेटते प्रणय याच्याकडनं. पाहूया शेवटचे 2 चेंडू बाकी प्रणयाचं. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन प्रणय अक्षयच्या दिशेने. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता परंतु चांगलाच खेळून काढला. 1 धावा करिता. धावसंख्येत 1 नी वाढ. धावसंख्या होते ती 3. 5 चेंडू 3 धावा. खूपच चांगली अशी षटक म्हटलं जाईल पाहायला भेटते प्रणय याच्याकडनं. पुन्हा एकदा प्रणय पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन रोहनच्या दिशेने. आता मात्र जतीन दाभोळकर. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव भेटणार. धावसंख्येत 1 नी वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती
4. खूपच चांगलं षटक म्हटलं जाईल, प्रणयाचं पाहायला भेटलं आपल्याला. आपल्या षटकात केवळ 4 धावा आणि 1 गडी घेतलाय. खूपच चांगला षटक. पाहूया ओमकार संघाकडनं दुसरा षटक कोण घेऊन येते. मला वाटलं शिवयशांना सामोरी करणार आहे रोहन. दुसरा षटकातला पहिला चेंडू घेऊन सज्ज रोहनच्या दिशेने. अवंतर धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 5. पुन्हा एकदा आता मात्र बोल घेतोय तो सुयश रोहनच्या स्वरूपात. पाहूया खूप चांगलं बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. रोहन यांची जागावरून आता मात्र मैदानात येतात ते कुणाल. मैदानात ते कुणालने खूपच चांगलीशी फलंदाजी केलेली मागच्या सामन्यात. पाहूया या सामन्यात कशा पद्धतीने फलंदाजी करतात आहे आपल्या संघासाठी ते पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा सुयश दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन नवीन फलंदाज कुणालच्या दिशेने. पाहूया सुरेख असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम असा गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला ओमकार संघाकडनं. आणि श्री गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळ आठवण मित्राची कैलाशवासी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन याच्या स्मरणार्थ आयोजित माहीमचा लाडका चषक 2025 आजचा 7वा दिवसातला शेवटचा सामना होतोय तो जे काही ओमकार या दोन्ही संघांमध्ये. अवंतर धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 6 रन्स.
चेंडू 7 धावा. सुरेख असं गोलंदाजी पाहायला भेटतं आपल्याला सुयश यांच्याकडनं. पाहूया पुन्हा एकदा सुयश चौथा चेंडूचा मारा करतोय कुणालच्या दिशेने. पुन्हा एकदा नंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 8. आता मात्र थोडस लाईन बिघडली होती सुयश याचं. पाहूया आता मात्र अप्रतिम असं गोलंदाजी अप्रतिम असं चेंडू जाते निर्धाव. 4 चेंडू वाढ धावा. पुन्हा एकदा सुयश 5वा चेंडू घेऊन. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू सुयश. चेंडू थोडा सुंदर फटका आणि खूपच चांगली अशी जेल टिपतोय तर राहुल. खूपच महत्वाचा गडी पवेलियन मध्ये पाठवताना पाहायला भेटतं आपल्याला. राहुल खूपच चांगलं असं जेल टिपलं आपल्या संघासाठी. खूपच चांगली अशी कामगिरी करताना पाहायला भेटतं आपल्याला. धावसंख्या रंगत होती 8 या धावसंख्येवरती. आता मात्र 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे JK11 संघाला विजय होण्यासाठी. 24 चेंडू 28 धावांची गरज. पाहूया ओमकार संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतोय तो प्रणय राऊत उर्फ आभा. त्याला सामोरी करतोय अक्षय मॅन फ्रॉम कांबडा. पाहूया पहिला चेंडू. अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 9 रन्स. पहिला चेंडू घेऊन खूपच चांगला असा चेंडू अप्रतिम असा चेंडू जातोय निर्धाव. मारण्याचा प्रयत्न केलेला परंतु हुकले चुकले. चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला प्रणय याच्याकडनं. प्रणय दुसरा चेंडू घेऊन. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पंच ओमकार नाईक यांच्याकडनं अवंतर धावांचा इशारा. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती डबल डिजिट 10 रन्स. एक असा चेंडू तेवढा सुंदर सन्मान दिला. 1 धावा करीत धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 11. 2 चेंडू 11 धावा. चेंडू घेऊन सौरभच्या दिशेने.
सुरेख असा चेंडू खूपच चांगला फटका परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात एक धावा करिता धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 12 3 चेंडू 12 धावा धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 13 3 चेंडू 13 धावा तर थोडस लाईन अँड लेंथ बिघडले ते प्रणय याचं खूपच चांगलं असं षटक टाकलेलं मागच्या षटकात केवळ 4 धावा दिलेला आणि एक गडी घेतलेला आता मात्र थोडस दबाव आलाय तो प्रणय याच्यावरती पाहूया पुन्हा एकदा प्रणय एका कान मंत्रानंतर चौथा चेंडू टाकण्यात सज्ज सुरेखाच्या तेवढा सुंदर फटका सौरभाच्या फळीतनं एक धावा करीत धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 14 14 रन्स 4 चेंडू 14 धावा शेवटचे 2 चेंडू बाकी असणार आहे प्रणयाचा पाहूया त्याला सामोरी करतोय अक्षय अवंतर धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 15 रन्स 4 चेंडू 15 धावा पुन्हा एकदा प्रणय 5वा चेंडूचा मारा करतोय पाहूया अवंतर धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 16 रन्स आणि मात्र समीकरण बदलते 20 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे JK11 संघाला विजय होण्यासाठी 20 चेंडू 20 धावांची गरज पाहूया अतिथीचा सामना पाहायला भेटणार आहे आपल्याला या माहीम मुर्दुंग चारणार कोई मैदानामध्ये 20 चेंडू 20 धावांची गरज प्रणय 5वा चेंडू टाकण्यात सज्ज कानमंत्र नंतर पाहूया आता मात्र एक कानमंत्र यशस्वी ठरतोय तो 5वा चेंडू जाते निर्धाव शेवटचा चेंडू बाकी प्रणयाचा पाहूया खूपच चांगलं असं चेंडू अप्रतिम असं यष्टीरक्षण म्हटलं जाईल प्रदीम याच्याकडनं पाहायला भेटलं आपल्याला त्याचप्रमाणे 3 षटक समाप्त होतोय 3 षटक समाप्त होऊन संघाची धावसंख्या रंगते आहे ती 16 धावसंख्येवरती चेंडू आणि 20 धावांची गरज आहे JK11 संघाला विजय होण्यासाठी 18 चेंडू 20 धावांचं लक्ष पाहूया कोणता संघ विजयी होतो आणि पुढील सेमीफायनल सामन्यात प्रवेश होतो पाहायचं आपल्याला अदितीचा सामना रंगणारा या माहीम मुर्दुंग चारणार कोई मैदानामध्ये माहीमचा लाडका चषक 2025 शेवटचा सामना सुयश पहिला चेंडू सुरेख असा चेंडू अप्रतिम असा स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण सुयश यांनी केली पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चेंडू एक धावा करिता धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र झालं 17
सुरेख असा फटका अक्षयच्या फळीतून पाहूया जेलमध्ये आणि महत्वाचा गडी मैदानात न जाताना पाहायला भेटते आपल्याला. खूपच चांगलीशी जेल टिपली ती. अक्षय थोडस नाखुश होऊन पवेलियन मध्ये पाहायला भेटते आपल्याला. पाहूया अक्षयांची जागेवरून आता मात्र मैदानात कोण येतं. JK11 संघाकडनं पाहायचा मला वाटतं प्रणय. मात्र ऑन स्क्रीन वर पाहायला भेटते 6 हिटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून बिग फॅन ऑफ आबा मामा. पुन्हा एकदा सुयश चौथा चेंडूचा मारा करणार आहे. नवीन फलंदाज प्रणयच्या दिशेने पाहूया. सुरेख असा चेंडू तेवढा सुंदर फटका. एक धावा करीता धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 18. 4 चेंडू 18 धावा. आता मात्र 14 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे JK संघाला विजय होण्यासाठी. पाहूया कोणता संघ विजय होतो आणि पुढील सेमीफायनल सामन्यात प्रवेश होतो ते पाहायचं. पुन्हा एकदा सुयश 5वा चेंडू. खूपच सुरेख असा फटका सौरभाच्या फळीतला परंतु चेंडू जात आहे गोशांकित क्षेत्रात 1 धावा करिता. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 19 रन्स फॉर 5 बॉल्स. बघूया शेवटचा चेंडू आहे सुयश याचा त्याला सामोरी करतोय सौरभ. चौकार आणि षटकाराची अपेक्षा आहे. पाहूया सामना विजय होण्यासाठी चौकार आणि षटकाराची अपेक्षा आहे. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर अवंतर धाव. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 20 रन्स. सुरेख असा चेंडू तेवढा सुंदर फटका परंतु चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात 1 धावा करिता. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 21. त्याचप्रमाणे 4 षटक समाप्त होते. 4 षटक समाप्त होऊन संघाची धावसंख्या रंगते 21 या धावसंख्येवरती. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे JK11 संघाला विजय होण्यासाठी. पाहूया कोणता संघ विजयी होतो आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होतो ते पाहायचं आहे. 5वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. ओमकार बस संघाकडनं 5वं षटक कोण घेऊन येतं ते पाहायचं आपल्याला. 5वं षटक घेऊन येतोय तो सूर्या. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऑन स्क्रीन 6 हिटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते कृपेश सांगेलकर आणि प्रशांत विंदे. मैदानात माही मुर्दिंगाचार्य नारराव कोळी मैदानामध्ये. ऑन स्क्रीन चिराग पाटील बारा चेंडू 15 धावांची गरज. अधिकचा सामना. सूर्य पहिला चेंडू नो बॉल. आता मात्र थोडासा दबाव आलेला आहे तो
पुन्हा एकदा नो बॉल. मला वाटतं विघ्नेश पाटील पूर्णपणे कॉन्फिडन्स मध्ये. पाहूया 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आधीचा सामना रंगणारा या मैदानात. कोणता संघ विजयी होतो ते पाहायचं आपल्याला. JK11 संघ की ओमकार ब संघ. पाहूया विघ्नेश पहिला चेंडू घेऊन. सुरेख असा चेंडू. तेवढा सुंदर फटका प्रणयच्या फाईतनं. एक धाव पूर्ण. मला वाटतं एका धावावर समाधान. धावसंख्या एक निवड. धावसंख्या आता मात्र होते ती 24 रन्स. विघ्नेश दुसरा चेंडू घेऊन सौरभच्या दिशेने. पाहूया सुरेख असा चेंडू. तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. एक धाव करीत. धावसंख्या एक निवार. धावसंख्या आता मात्र होते ती 25 रन्स. वरती पारितोषिक लागू झालेलं आहे. प्रत्येक विकेट वरती 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. प्रणय तांडेल उर्फ पुळे यांच्याकडनं. पाहूया किती गडी घेतोय तो विघ्नेश. कोणता संघ विजयी होतो ते पाहायचं. पुन्हा एकदा विघ्नेश तिसरा चेंडू घेऊन सौरभच्या दिशेने. सुरेख असा चेंडू. चेंडू हवेत. पाहूया जेलबाद होतो की नाही. आणि मला वाटतं जेलबाद. खूपच महत्वाचा गडी पवेल मध्ये जाताना पाहायला भेटते. आणि 100 रुपये खिशात आलेला आहे विघ्नेश पाटील यांच्या. सौरभ यांची जागा भरून आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येतो कृपेश. सामन्यात कृपेश यांनी षटकार टोलवून सामना जिंकवलेला होता. तर पाहूया हीच अपेक्षा आहे का कृपेशाच्या कडनं ते पाहायचं आपल्याला. धावांची गरज. अतिदयीचा सामना पाहायला भेटते आपल्याला मुरदुंग चारणाराव कोई मैदानामध्ये. त्याचप्रमाणे विघ्नेश चौथा चेंडू टाकण्यात सज्ज नवीन फलंदाज कृपेशच्या दिशेने. पाहूया विघ्नेश. सुरेख असा चेंडू. अप्रतिम असा चेंडू टाकतोय तो विघ्नेश आपल्या संघासाठी. चेंडू जातो निर्धाव. आता मात्र थोडासा दबाव आलेला आहे
जे के संघावरती पाहूया. रन आउट होतोय कृपेश. आठ चेंडू आणि 11 धावांची माफ करा, 7 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. सुरेख असा चेंडू तेवढं सुंदर खेळून काढला. एक धावा करिता धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या होते ती 26. 5 षटक संपूर्ण संघाची धावसंख्या रंगते होती 26 या धावसंख्येवरती. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे जे के संघाला विजय होण्यासाठी. आता मात्र ठरणारा या शेवटच्या षटकात कोणता संघ विजय होऊन सेमीफायनल सामन्यात प्रवेश होणार ते या शेवटच्या षटकांमध्ये समजणार आहे आपल्याला. दहा धावांची गरज. अतितटीचा सामना. चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन डीपच्या दिशेने सुरेख असा चेंडू. पहिल्या चेंडूवरती बॉल घेतोय तो कोमल. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला कोमल याच्याकडनं. आता मात्र थोडासा दबाव आलेला आहे तो जे के संघावरती. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे विजय होण्यासाठी.
कोमल दुसरा चेंडू टाकण्यात सज्ज आणि रन आउट होतोय प्रणय. प्रणयाची जागा भरून आता मात्र मैदानात येतोय तो नवीन फलंदाज ओमकार. अतिथाचा सामना माहीम मृदंगाच्या नारराव कोळी मैदानामध्ये पाहायला भेटते. माहीमचा लाडका चषक 2025 7वा दिवस 7व्या दिवसातला शेवटचा सामना रंगला या मैदानात. JK11 विरुद्ध ओमकार ब या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. ओमकार ब संघाने 36 चेंडूमध्ये 36 धावांचा आव्हान टोलवलेला. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाहूया कोमल तिसरा चेंडू. अप्रतिम असा चेंडू निर्धावाचा चेंडू सुरेख असा गोलंदाजी. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पाहूया कोमल चौथा चेंडू घेऊन ओमकारच्या दिशेने. सुरेख असा चेंडू. एक धावाकरिता धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 27 रन्स. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. चौकार आणि षटकाराची अपेक्षा आहे करण्याच्या कडनं. पाहूया कोणता संघ विजयी ठरतो ते पाहायचं आता शेवटच्या क्षणात आपल्याला कळणार आहे. पुन्हा एकदा कोमल 5वा चेंडू घेऊन करांच्या दिशेने. सुरेख असा चेंडू. आता मात्र सामना पूर्णपणे ओमकार बॉस संघाकडे वळलेला आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ. एक चेंडू. आता मात्र धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली ती 29. चेंडू कोमल. वाईट बॉल. चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. आता मात्र थोडासा दबाव आलेला आहे तो कोमल याच्यावरती कारण की खूपच चांगलीशी गोलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. ओमकार पागदऱ्याच्या कडनं. पाहूया षटकार मारून जे के संघाला विजयी करतो की नाही ते पाहायचंय. अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली होती 31. आता मात्र चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. ओमकार नावाचा प्रेशर आहे या खेळपट्टीवरती. पाहूया ओमकार बस संघ विजयी ठरतोय आणि पुढील सेमीफायनल सामन्यात प्रवेश करतो तो ओमकार बस संघ. ओमकार बस संघाला हार्दिक अभिनंदन. जे के संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉक्स बॉक्स मध्ये यायचंय. सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.
जे के संघाचा कर्णधार सुमित. खरोखर विघ्नेश पाटील यांचं मी कौतुक करणार, कारण की शेवटच्या क्षणात त्यांनी खूपच चांगला असं षटक टाकलेलं आपल्या संघासाठी. केवळ 3 धावा दिलेले आणि 2 गडी घेतलेला विघ्नेश पाटील यांनी, आणि खूपच कॉन्फिडन्सनी षटक मागून घेतलेलं आपल्या संघाकडनं आणि खूपच चांगलीशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. विघ्नेश पाटील यांनी विघ्नेश पाटीलसाठी खरोखर तयार झाला पाहिजे. विघ्नेश पाटील यांना बाताडे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.